गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? आज आमच्या राईडचा दिवस आहे 6वा आणि आम्ही या हॉटेल हिमशिखर येथे राहिलेलो चौकरीमध्ये. आणि आज इथून आम्ही आता सकाळचे वाजलेले आहेत 7:30. आम्ही निघायचं टायमिंग 9 वाजता इथून निघू असं ठरवलेलं आहे. आज आम्ही पोचणार आहोत लोहघाट येथे. काय नाही, आता हा फक्त आमचा परतीचा प्रवास राहील. आणि फक्त काय, आजचं एक बघण्यासारखं म्हणजे पाताळ भुवनेश्वर म्हणून एक गुफा आहे, जी खूप जुनी गुफा आहे आणि ज्या गुफेचा उल्लेख हा स्कंद पुराणामध्ये सुद्धा आहे. तर ती गुफा आम्ही बघणार आहोत. आणि या तुम्ही बघू शकताय, इकडं काल मस्त असे पर्वतरांग दिसत होती, पण आता पूर्ण नाहीशी झाले. हे आहे आमचं हॉटेलची मजा अशी आहे, इथं आमची रूम आहे खाली आणि हा रस्ता आहे या हॉटेलला येण्याचा. मी एका अशा छोट्याशा हॉटेलच्या ब्रिजवर आहे, जो काल तुम्ही बाल्कनीमधून आमच्या खिडकीतून बघितला. आणि इथं आहे पार्किंग. हॉटेलचं रिसेप्शन आहे तिथे तिथून वरून खालीपर्यंत असं म्हणजे स्टेप बाय स्टेप हे हॉटेल बांधलेलं आहे, जेणेकरून डोंगर जास्ती यांनी म्हणजे ॲज इट इज डोंगराचा सुद्धा उपयोग करून घेतला आहे. आणि डोंगर वर रिसेप्शन आहे आणि रेस्टॉरंटसुद्धा वरतीच आहे. चला, आपण आता सगळीजणं आमचे बाकीचे रायडर पण उठलेले दिसत आहेत, आवरलेले दिसत आहेत. आपण नाश्ता करून घेऊ आधी आणि मग पुढे गाडीवरून निघू. हा असा छोटासा एक ब्रिज आहे पलीकडे जाण्यासाठी. चला, हॉटेलच्या आता मी सध्या रिसेप्शनच्या काउंटरवर आहे आणि ती आमची खाली रूम आणि तुम्ही व्हॅली बघू शकताय, छान अशी. आज सुद्धा सूर्य भरपूर प्रखर जाणवला आहे. गाडीवर आम्हाला नक्कीच उकडणार. हो, आम्ही म्हणत होतो ना, हे रिसेप्शन काउंटर आणि हा रस्ता वरचा. आणि हे हॉटेलचं मेन एंट्रन्स असं. चला, आपण आता नाश्ता करायला आज जाऊ. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि नाश्ता करून आम्ही सगळीजणं गिअरअप होऊन बॅगा सगळ्या गाडीत ठेवलेल्या आहेत. गाड्यासुद्धा वॉर्म होण्यासाठी चालू करून झालेत. आता आम्ही इथून पाताल भुवनेश्वरसाठी निघणार. चला, आता मी 360 व्ह्यूसाठी अभिदाची गाडी घेतली आहे आणि आता आम्ही हॉटेलमधून निघतो आहे पाताल भुवनेश्वरसाठी. अच्छा, आणि हे आम्ही आलो मेन रोडला. पुन्हा एकदा गंगोली हाटच्या दिशेने आम्ही निघालो आहे. ते झाल्यानंतर पाताल मंदिर आहे.
चला थोडेसे आपण इन्स्टा 360चे शॉट्स घेऊ. शिस्ती द्या. मंदिराला जायला आम्हाला अजून एक 15 ते 20 मिनटं लागतील. रस्ता आता एका साईडला पूर्ण व्हॅली आलेली आहे. 360चे शॉट बऱ्यापैकी काढून झालेले आहेत. जास्ती वेळ करायला नको. बाकीच्यांना म्हटलं आता थोडंसं अंदाज घेऊन गाडी पळवू. दोन 1 किलोमीटर राहिले पाताल भुवनेश्वरची गुफा. पाताल भुवनेश्वर इथेच कुठेतरी मंदिर आहे. पोचलेलो आहे. गाड्या पुढे येऊ देत. अरे सगळीजण गाड्या 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 म्हणतात. गाडी आली आमची. चेंज केले पॅन्ट, तेवढी रायडिंगची पॅन्ट, कारण रायडिंगच्या पॅन्टवर आम्हाला खाली उतरता येणार नाही. आणि आता खाली जातोय. तिकडे कुठेतरी दिसतंय. चला ओके. वरून खाली साधारण 200-250 मीटर चालत असं जायचं आहे. बहुतेक ते लाल थोडंसं दिसतंय ते द्वार असावं गुफेचं. इथं बहुतेक तिकीट काढायचं आहे. बघूया. आम्ही जवळजवळ 1:15 वाजता साधारण 1:15 वाजता आम्ही पाताळ भुवनेश्वरमध्ये आतमध्ये गुहेमध्ये प्रवेश केलेला. आता वाजलेले आहेत 2 आणि आतला एक्सपिरियन्स म्हणजे काहीच स्पीचलेस आहे. ॲक्च्युली जे काय स्कंद पुराणामध्ये वगैरे लिहिले ते एक्झॅक्टली ॲज इट इज इथं मेन्शन आहे. म्हणजे सगळं नॅचरली. गुहेमध्ये साखळी आणि लाईट सोडलं तर काहीसुद्धा मॅनमेड नाही आहे. सगळं नैसर्गिक आहे. आणि अशी आख्यायिका आहे की ही गुफा सगळी शंकराचार्यांनी शोधून काढली आहे. एकदम
छान असं. आणि ज्यावेळी नेमकं आम्ही आलेलो त्यावेळी काहीच गर्दी नव्हती. बाहेर येऊस तोपर्यंत म्हणजे फुल्ल गर्दी झाली. आता आतमध्ये कॅमेरे मोबाईल काहीसुद्धा अलाउड नाही आहे आणि नसलेलंच चांगलं आहे, नाहीतर माणसं बाहेर येणारच नाहीत. बाकी छोटी मोठी माहिती इंटरनेटवर मिळेलच आपल्याला, पण एक्सपिरियन्स आतला मस्त एकदम. चला आता आम्ही बाहेर निघालो आहे. बाहेरच इथून आमचं पुढं 90 किलोमीटरचा पल्ला आहे, जो की आम्हाला लोहघाटला सोडेल. आणि इथंच बाहेर आम्ही जेवणार आहोत. चला. बरोबर 3:05 झालेली आहेत आणि आम्ही जेवण करून गेअरअप होऊन लोहघाटच्या दिशेने रवाना झालेलो आहे. मगाशी आम्ही इथून असून वरून वळून पाताल भुवनेश्वरकडे इकडे गेलेलो. आता आम्हाला लोहघाटच्या दिशेने म्हणजे ह्या साईडला जायचं आहे. आता आम्ही आहे गंगोली हाट गावामध्ये. हे पण गाव तसं बऱ्यापैकी आहे मोठं. लोहघाटातून काळगोदाम असणार आहे 200 किलोमीटर. तर बघूया. आणि स्वामी विवेकानंदांचं काहीतरी इथं लोहघाटमध्ये एक आश्रम आहे असं आमचा गाईड कीर्तार्थ म्हणत होता. ते काय जर टायमात पोचलो व्यवस्थित मिळालंच लकीली बघायला तर बघूयाच. काहीतरी 7-8 किलोमीटर रस्ता सोडून आत जायला लागतं म्हणे. टाईममध्ये बसलं तर तेही आपण नक्कीच करू. खेती गाव पन्हार अजून इथून एक 32 किलोमीटर आहे. यामध्ये छोटी छोटी गावं आहेत. कोणता प्राणी आहे हा बघा बघू. कोणता वेगळाच प्राणी होता तो. लोहघाट 56 किलोमीटर.
आणि हे आलं दोन्ही. तळणार पालना. पितोरागड 38, हल्द्वानी 170, अल्मोडा लोहघाट 38 किलोमीटर 30. थांबलेलं जरा कमी पाणी आहे. बहुतेक बारीक जरासं पाऊस पडलाय, त्यामुळं गरम वाटा लागले. अश्विन वहिनींसाठी एक दगड छान भेट दिलाय. जयदत्तांना मागच्या माग जयदत्ता लय गाडी पळवा लागली की मागच्या माग त्यांच्या डोक्यात घालायला ओके. ते आता घेऊन बसा आणि लय पळवा लागले, आदळा लागले की घाला. लागत नाही ना जॅकेट मध्ये, म्हणून दगड द्यायला. हेल्मेटला स्क्रॅच पडलेलं चालणार नाही तुम्हाला, आम्हाला माहिती आहे. 5:30 थाना लोहघाट चंपावत अशी बाउंड्री चालू झाली आता. हेच आहे अद्वैत आश्रम मायावती 44 किलोमीटर, जे की आम्ही म्हणत होतो स्वामी विवेकानंदांचं. बघूया इथून 44 किलोमीटर. आणि लोहघाट बहुतेक आहे की त्याच्या पुढं आहे, त्यामुळे येताना पहिला तेच येते. वेळ किती वाजतात काय वाजतात बघूया आणि त्याच्यावर ठरवूया. डोंगरातनं पाणी पडते. लोखंडी ब्रिज एक आणि एक दिसत आहे. आपल्याला त्याच रस्त्यानं इकडं वळायचं आहे का पुढं जायचं आहे? लोहघाट. अच्छा ओके. मला चहा मिळाला आणि चहाच्या नादात जवळजवळ पाऊण तास ब्रेक पण झाला. कंटाळा आलेला सगळ्यांनाच. आता इथून किती 29-30 किलोमीटर हॉटेल आहे, पोचते आरामात. रस्ता पण चांगला असा मोठा आहे, म्हणून जरा मोठाच ब्रेक झाला. चला डायरेक्ट लोहघाट हॉटेलमध्ये भेटू. मी ऑलमोस्ट लोहघाटला आमच्या स्टेच्या ठिकाणी पोचलो. इथंच कुठंतरी 1-1.5 किलोमीटरवर आमचं हॉटेल आहे. टेम्परेचर थोडं इथं थंड आहे. मगाशी जे एकदम पाऊस पडल्यावर तिथं 40 झालेलं, 39, त्यापेक्षा हां हे आहे आमचं आजचं हॉटेल रणजित पॅलेस. रणजित प्लेस.